नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे। आज आपण लठ्ठपणा याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती घेऊया। खरं पाहिलं तर लठ्ठपणा म्हणजे सगळ्या आजारांची जननी असं म्हणायला काही हरकत नाही। लठ्ठपणा झाल्यावर ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर झालं तर हृदयविकार वाढतो, हृदयविकारामुळे आपल्याला कधी कधी जीवाला धोका होण्याची संभावना वाटते। पक्षघात म्हणजे स्ट्रोक पणची संभावना खूप वाढते। टाइप 2 मधुमेह म्हणजे हा जो आजार आहे तो लठ्ठपणामुळे होतोच होतो, त्याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला टाइप 2 डायबिटीस होण्याची संभावना लठ्ठपणामुळे वाढते। म्हणजे आनुवंशिकता असो नसो, मी तर असं म्हणेन केवळ तुम्ही लठ्ठ आहात म्हणून तुम्हाला टाइप 2 डायबिटीसची संभावना जास्त होते। कर्करोग, 12 प्रकारचे कर्करोग ह्या लठ्ठपणाशी निगडीत आहे आणि त्यातल्या त्यात गर्भाशय, स्तन, मोठे आतडे, स्वादुपिंड याचे कर्करोगाचं प्रमाण लठ्ठ असाल तर जास्त असतं। पचन संस्थेचे आजार, ऍसिडिटी, पित्ताशयामध्ये खडे होणे, नंतर यकृतामध्ये फॅट जमा होणे, त्याला फॅटी लिव्हर म्हणतो, अशा परिणाम पचन संस्थेवर होतात। स्त्री रोगविषयक समस्या, लैंगिक समस्या, वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी, पुरुषांच्या लैंगिक समस्या ह्या सगळ्या लठ्ठपणामुळे होऊ शकतात। झोपेत श्वसनाचा त्रास होणे, त्याला आपण घोरणं म्हणतो आणि बऱ्यापैकी घोरणं हे एक समृद्धीपणाचं लक्षण असं मानलं जातं, परंतु मी असं म्हणेन जो माणूस घोरतो तो आजारी असतो आणि त्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया नावाचा आजार म्हणतो। या घोरण्यामुळे काय होतं की श्वास काही सेकंदापर्यंत थांबला जातो आणि त्या थांबलेल्या श्वासामुळे तुमचं त्या काळामध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं, तुमचं हृदयाचे स्पंदन अनियमित होऊ शकतात, कार्बन डायऑक्साईडचं रिटेन्शन होऊ शकतं आणि त्याचे परिणाम तुमच्या झोप डिस्टर्बन्समुळे होऊ शकतात, वेगवेगळ्या आजारामुळे होऊ शकतात। दुसऱ्या दिवशी तुम्हाला झोप कधी पण लागू शकते। हाडांचा संधिवात, जोड दुखणे, सांधे दुखणे वजनामुळे होऊ शकतात, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस आम्ही म्हणतो। ह्या सगळे जर परिणाम पाहिले तुम्ही तर ओव्हरऑल असं म्हणता येईल मला की आयुष्याच्या गुणवत्तेवरच परिणाम होतो, त्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो। आयुष्याच्या गुणवत्तेवर प्रमाण झाल्यामुळे आपल्या जी कार्यक्षमता आहे ती कमी होते। नैराश्य येणे, लज्जा, अपराधीपण, नंतर सामाजिक विलगीकरण हे सगळं लठ्ठपणामुळे होऊ शकतं आणि हे जर टाळायचं असेल तर लठ्ठपणा कमी करणं हाच त्यावर उपाय आहे। आहार आणि व्यायाम हे दोनच पर्याय त्याला आता तरी सध्या आहेत आणि ते आपण पाहूया, लठ्ठपणा कमी करूया आणि या सगळ्या दुष्परिणामापासून आपले शरीर वाचवूया। नमस्कार, थँक्यू।